मी शिवानी लकडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मुंबईमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज 21 ऑगस्टला पत्रकार परिषद पार पडली। यावेळी संजय राऊत यांनी बदलापूरच्या घटनेवरून राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं। बदलापूरमधील ही शाळा भाजपची असून जर दुसऱ्या कोणत्या पक्षाची शाळा असती तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ बोंबा मारत शाळेच्या पायऱ्यावर बसले असते, असं ते म्हणाले। यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता अत्याचाराच्या घटनेची दखल घेतली, मग महाराष्ट्राच्या घटनेची दखल का घेतली नाही, असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला। या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर आणि अत्यंत अघोरी पद्धतीनं सत्तेवर आलेलं सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडे माणुसकी किंवा भावना या गोष्टी त्यांच्याकडे असतील हे अजिबात संभवत नाही। बदलापूरमध्ये ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ती शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे। दुर्दैवानं ही दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असते, म्हणजे ते ट्रस्टी असतील, संस्थेचे चालक असतील, काँग्रेस, शिवसेना, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, अन्य कोणी, तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन फटकल मारून बसले असते, बोंबा मारत। आता गेले का? नाही। किंवा मधल्या काळामध्ये योगींचं राज्य जे सुरू आहे, बुलडोझर राज्य, तसे काही ठिकाणी अशा गुन्ह्यानंतर बुलडोझर चालवण्याचं काम मिंदे सरकारने केलं। मग हे बुलडोझर बदलापूरला का नाही गेले हा एक प्रश्न आहे। मी असं म्हणत नाही की बुलडोझर गेलेच पाहिजे, पण तुम्ही यापूर्वी अशा गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोझर चालवलेत त्या जागांवर। जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत। आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची दखल न्यायालयानं घेतलेली आहे अनेक प्रकारात। मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयानं का घेतली नाही? कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं, कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे। इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता काल, पण त्या चिमुकल्यांचा आक्रोश, पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली अशी घोषणा केली, काय गरज आहे? आरोपी पकडलेला आहे ना, पोलिसांनी तपास केला आहे ना। SIT हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही। ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या SIT स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या 24 तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या SIT रद्द केल्या। याचा अर्थ तुम्ही SIT मानायला तयार नाही कोणते, आणि त्या SIT अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या। माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या SIT भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले। त्यानंतर आपले सन्माननीय मिंधे मुख्यमंत्री यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालेल वगैरे वगैरे अशा घोषणा। काय असतं फास्ट ट्रॅक? या घटनाबाह्य सरकारचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे, तिथे हे सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात। बलात्कार जसा अबलेवर होतो तसा राज्यघटनेवर सुद्धा होतो, आणि महाराष्ट्रातलं सरकार हे राज्यघटनेवर बलात्कार करून निर्माण झालाय। हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नको आहे। त्यांच्या तोंडी सुद्धा फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही। आता विषय राहिला कालच्या घटनेचा आणि सरकारच्या मानसिकतेचा। सरकारची मानसिकता ही प्रधानमंत्री मोदींची मानसिकता आहे, हे मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलतो आहे। जे प्रधानमंत्री कर्नाटकात एका बदनाम बलात्काराच्या प्रचारासाठी गेले, प्रज्वल रेवण्णा,
त्यांना माहीत होतं याच्यावरती बलात्काराच्या 200 पेक्षा जास्त महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केलेल्या आहेत. शेकडो व्हिडिओज त्याचे बाहेर आलेले आहेत. तरीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला जातात, त्याचं कौतुक करतात, त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात, असं नेतृत्व जे महाराष्ट्र सरकार मान्य करतं बलात्काराला प्रतिष्ठा देण्याचं, त्या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करता? आणि म्हणून बदलापूरमधल्या जनतेनं जो आक्रोश केला तो निंदे सरकारविरुद्ध होता. तो प्रधानमंत्री मोदींच्या वृत्तीविरुद्ध होता की हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात, बलात्काराच्या प्रकरणात काही करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल. या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता, त्या लोकांवर खटले दाखल करता. काय करताय तुम्ही महाराष्ट्राची अब्रू काढताय. आम्ही असं ठरवलेलं आहे, आज आमचे अनेक कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते बदलापूरला जातील, पण महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू आहे, अजून निर्णय झाले. महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल, आवाज कसा बुलंद करता येईल या अबलांचा, यासाठी विचार विनिमय सुरू आहे. माननीय उद्धव ठाकरे जे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील त्यांच्यामध्ये विचार विनिमय सुरू आहे आणि तुम्हाला लवकरच त्या संदर्भात आम्ही माहिती देऊ. गिरीश महाजन असं म्हणतायत की विरोधकांनी काही माणसं त्या सगळ्या गर्दीमध्ये घुसवली आणि त्यांनी ती गोंधळ घातला. गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुली सुद्धा विरोधकांनी मॅनेज केल्या असतील. गिरीश महाजन यांचं डोकं फिरलेलं आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.